उदगीर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. घरफोडी प्रकरणातील 2 चोरटे छत्रपती संभाजीनगरमधून जेरबंद. उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या 2 चोरट्यांना उदगीर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या तत्पर तपासाचे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार उदगीर शहरातील नांदेड नाका परिसरात राहणाऱ्या संध्याराणी जळकोटे यांच्या घरात 27 जानेवारी रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्याने फिर्यादीच्या घरात चोरी करून सोन्याचे दागिने चोरून नेले होते. घटनेनंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत होते. दोन्ही चोरटे एका चोरीच्या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात होते. उदगीर ग्रामीण पोलिसांनी चंद्रकांत अंकुश माने राहणार पिंपरी चिंचवड पुणे, राम उर्फ राजमाने लक्ष्मण क्षीरसागर राहणार कळंब धाराशिव यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यातून घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असता उदगीर येथे घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी चोरीतील 15 ग्रॅम सोने बार्शी येथील सराफा दुकानदार सुमित दीपक बागडे यांना विकल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास करत 15 ग्रॅम सोने जप्त करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणात उदगीर ग्रामीण पोलिसांनी जलदगतीने तपास करत आरोपींना अटक करून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून चोरीतील उर्वरित मुद्देमाल व इतर संबंधित बाबींचा शोध घेतला जात आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक अनंतरे, पोलीस उपनिरीक्षक भीमू देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पथक, पोलीस कॉन्स्टेबल राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, राजकुमार देवडे, गजानन डफळे यांनी केली आहे.